गीतेश करळकर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गीतेश करळकर यांच्या करता. फायनलला सुरुवात झालेली आहे. नागेश्वर आवाज संघाची पहिली रेड असेल. फायनलच्या मॅच मध्ये संघाचा कॅप्टन कुल समीर पारकर आज पहिली रेड करतोय. फायनल मध्ये पहिल्याच रेड वरती टाळ्या झाल्यात, शिट्या वाजतात. या ठिकाणी पहिली रेड मात्र एमटी रेड येतोय, खाली रेड येतोय. नागेश्वर आवाज विरुद्ध मायटी वॉरियर्स मुशेत यांचा मधला मेगा फायनल. चॅम्पियन पदासाठी ही लढत असेल. मनीष पाटील रेड वरती असेल. 7चा डिफेन्स, 7च्या डिफेन्स मध्ये मनीष पाटीलची रेड त्या ठिकाणी राईट हँडेड रायडर आहे. ओमकार वेशवीसाठी अत्यंत जबरदस्त कामगिरी आणि आज फायनल मध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरी आणि त्याच्या संपूर्ण संघाने केलेली कामगिरी ही पाहता एक जबरदस्त काम आज मायटी वॉरियर्स मुशेत संघासाठी तो करतोय. कॅप्टन मनीष अर्थात शाबाज चौगुलेची रेड असेल. जर्सी नंबर 4 शाबाज चौगुले. रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होता परंतु यश होत नाहीये, मिळत नाहीये, कुठलंही रिस्क घेतलं जाणार नाहीये. फायनलचा मॅच आहे त्यामुळे सावधरित्या या ठिकाणी फायनल खेळण्याचा प्रयत्न असेल. मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी हाकार माजवला असा हा गौरव सुतार डीप मध्ये खोलवरती पहिला पॉइंट फायनल मध्ये 1-2 2 गुणांची कमाई केलेली आहे गौरव सुतारने होम पिच वरती. संजय सर, आपण बघतोय की इतक्या खोलवर जाऊन दिग्गज खेळाडू समोर असताना त्यांच्या गोटात जाऊन त्यांना मारणं खरोखर गौरवला मानलं पाहिजे, हॅट्स ऑफ करायला पाहिजे. नक्कीच हे धैर्य आहे त्याच्याकडे. बघा काय किती खोलवरती डीप मध्ये गेला होता. आज फुटवर्क बघा गौरव सुतारचं अत्यंत जबरदस्त खेळलं. यावेळेला मात्र रेड वरती आहे, दलवी रेड वरती आहे. 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला बॅकहोल्ड. यावेळेला ऋतिक मानेचा बॅकहोल्ड बघतोय. लेफ्ट कॉर्नर वरती ऋतिक माने अप्रतिम डिफेन्स करतोय. आणखीन एक गुण मिळतोय या ठिकाणी. 3-0 असा गुणफलक. आदेशची रेड मुशेद विरुद्ध नागेश्वर आवाज हा सामना आपण इकडे पाहत आहात. आदेश पाटील यावेळेला रेड वरती आहे, जो नांदाईपाडा संघाचा खेळाडू या ठिकाणी आजच्या फायनल मध्ये खेळतोय. जर खेळाडूंचा विचार केला फायनल कुठकुठले खेळाडू खेळतात या संपूर्ण पंचक्रोशी मधून, तर या ठिकाणी आज जर पाहिले तर मुशेद गावचे एकूण 3 खेळाडू या ठिकाणी फायनल खेळत आहेत. आणखीन एक भालगावचा सुपुत्र अर्थात मनीष असणार आहे. आवाज गावचे या फायनल मध्ये खेळाडू जर आपण पाहिले तर या मॅच मध्ये 2 खेळाडू हे आवाज गावचे असणार आहेत. दुसरीकडे आपण भालचा आणखीन एक रोहित पाटील बघतोय. मुशेद गावचा खेळाडू अर्थात 3 असणार आहेत. त्यानंतर बैरोले गावचा एक सुपुत्र आहे. वायशेत या गावाचे खेळाडू अर्थात प्राण भगत आहे, या फायनल मध्ये खेळत आहे. संजय सर, आणखीन एक अनाउन्समेंट आहे, आणखीन एक बक्षीस आहे. मायटी वॉरियर्स ने जर का ही फायनल मारली, मायटी वॉरियर्सने जर काही फायनल मारली तर ऋषिकेश सुर्वे यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. नक्कीच एक मोठं बक्षीस आहे संजय सर. आणखीन याच्यापेक्षा बक्षीस काय असावं संजय सर? बक्षिसांचा वर्षा होता अक्षरशः या मॅच मध्ये. बघा इकडे जबरदस्त डिफेन्स मात्र 1 each पॉइंट दिलाय. 1 each पॉइंट या ठिकाणी पाहतोय. रायडर बाद आहे, एक डिफेंडर्स बाद आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 1 each पॉइंट दिलेला आहे. अच्युत पाटील, प्रवीण कदम आणि त्या ठिकाणी पंच आपण बघतोय आवाज गावचे पंच आहेत, ते फायनल खेळवत आहेत. सुंदर डिसिजन अच्युत पाटील सर, सुंदर डिसिजन, खूप सुंदर या ठिकाणी अच्युत पाटील आणि ते पंच या ठिकाणी करत आहेत. फायनलचा मॅच खेळवणे सोपी गोष्ट नसते. रायगड जिल्हा अर्थात राज्याची फायनल सलग 3 वर्ष खेळवण्याचा मान सुद्धा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आहे आणि ते अनिल राऊत यांनी तो पटकावला होता. आणि या लीग स्पर्धेची फायनल खेळवत आहेत हे तिन्ही पंच. शाबाज चौगुलेची रेड हँड टच करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. 6चं डिफेन्स आहे. डीप मध्ये रेड मात्र रायडर शॉक आउट होतोय. सलग 4 वर्ष 4 वेळा
राज्याची फायनल खेळवण्याचा रेकॉर्ड हा अलिबाग तालुक्याला आहे आणि ते अनिल राऊत सर. बघा फायनल 4 वेळा खेळवणे सोपी गोष्ट नाही आहे राज्याची. यावेळेला मात्र सुंदर डिफेन्स, सुपर टॅकल 3च्या डिफेन्स मध्ये यावेळेला टॅकल झालाय समीर संदेश आणि त्यानंतर बेंद्रे, केतन बेंद्रे होता आणि त्यांनी डिफेन्स केलाय. नक्की संजय सर, आपण बघतोय की कधी कधी जेव्हा माणूस एखाद्या मानसिकतेमध्ये खोलवर गेलेला असतो तेव्हा सपोर्ट फार महत्वाचा असतो. बघा केतन बेंद्रेला पहिल्या मॅच मध्ये संधी नव्हती, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. बघा त्यांनी मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगलं डिफेन्स केलं, यावेळेला सुद्धा खूप चांगलं नक्कीच IPL सुद्धा मॅचेस चालू आहे संजय सर. आपण बघतोय IPL मध्ये सुद्धा एखादा नौका खेळाडूला संधी मिळते, तो दिग्गज खेळाडू अनुभवी खेळाडूला बाद करतो किंवा कुठेतरी शतक ठोकतो आणि तो पुढे मग नॅशनल मध्ये येतो, इंटरनॅशनल मध्ये येतो. खऱ्या अर्थाने हीच ती संधी असते संधीचं सोनं करण्याची. दुसऱ्या बाजूला आपण ऋतिक मानेला बघतोय. ऋतिक मानेला सुद्धा पहिल्या मॅच मध्ये संधी नव्हती, परंतु दुसऱ्या मॅच नंतर ऋतिक मानेने काय खेळ केलाय, जबरदस्त कोपरा रक्षक ही जबाबदारी त्यांनी केली आणि काय टॅकल केले तिथे, अप्रतिम, लाजबाब. तुटीत काळाचा समय. आणखीन एक सर लक्ष तुम्हाला असेल किंवा नसेल, परंतु संपूर्ण 2 दिवस समालोचन करताना एक मी बघितलं, मैदानात 2 संघ आहेत परंतु एक खेळाडू अनुपस्थित आहे. बघा जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, प्रेक्षक सुद्धा जाणून असतील, ज्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली तो एक खेळाडू मैदानात नाही आहे. तो एक रायडर म्हणून त्यांनी कामगिरी केली आणि तो म्हणजेच मायटी वॉरियर्स या संघाचा मंथन सूर्य दिसत नाही आहे, कारण त्यांनी कामगिरी खूप चांगली केली होती. परंतु आज रायडर नाही आहे त्यांच्यामध्ये मंथन सुर्वे, जो जय हनुमान वायश्य संघाचा खेळाडू. नक्कीच संजय सर, मंथन सुर्वे इथं असणं फार गरजेचं होतं. काही अपरिय कारणामुळे तो या ठिकाणी उपस्थित नाही आहे आणि त्याची अनुपस्थिती या ठिकाणी नक्कीच संघाला जाणवते. नक्कीच, परंतु त्यांच्याकडे जर रायडर जर आपण बघितले तर अजून सुद्धा 4 ते 5 रायडर आहेत आणि त्यामुळे मंथनची कुठेही कमी जाणवत नाही. परंतु तो असता तर नक्कीच एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला असता. 5-3 असा फरक आघाडीवरती मायटी वॉरियर्स. नाही असं म्हणतात ना, कधी कधी 100 आले तरी सुद्धा तो एक नाही आला, तो एक हा 100ची जागा भरून काढणार असतो, म्हणून तो एक येणं गरजेचं असतं. तशाच पद्धतीने या ठिकाणी थोडीशी अनुपस्थिती मंथनची जाणवते. समीर पारकर संघाचा कॅप्टन रेड वरती 3-5 यावेळेला टो टच केलाय. गौरव सुतारला या ठिकाणी बाद केलाय, रायडर बाद केलाय. एक प्लॅनिंग बघा, समीर कडे प्लॅनिंग आहे. रायडरला जर बाद केला तर आपण इकडे चांगली कामगिरी करू शकतो. हा सो एक लोंबडीचा दिमाग असतो. नक्कीच ज्याला अष्टपैलू खेळाडू म्हणतात, ज्याला अष्टपैलू कर्णधार बोलतात, की त्याला सुद्धा माहित आहे की गौरव कोर्टच्या बाहेर बसणं फार गरजेचं आहे. आपलातून खेळ करतोय गौरव आणि त्यामुळे गौरवला जास्ती असं वेळ आणि या ठिकाणी एक जबरदस्त अशी सांघिक कामगिरी पकड होते. या ठिकाणी ती सुद्धा अक्षयला पकड होते आणि आता मात्र आवाज संघ सुद्धा आता गरुड झेप घेण्याच्या दिशेने जातोय. आणखीन एक म्हणजे लागोपाठच्या 2 लीग स्पर्धेमध्ये एक खेळाडू जो आहे तो फायनल खेळतोय आणि तो म्हणजेच सूरज गवानकर. ज्या खेळाडूंनी पहिल्या लीग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट डिफेंडर्स हा पुरस्कार प्राप्त केला होता, तो सूरज गवानकर दुसरी फायनल खेळतोय. बघा सलगची दुसरी लीग स्पर्धा खेळताना फायनल मध्ये आहे तो सूरज गवानकर. अखेर हे सगळं जिद्दीच्या खेळामुळे शक्य होतं संजय सर. आपल्याला माहित आहे, जेव्हा तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना अगदी जिद्दीने खेळता, ज्याला असं म्हणतात ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाशी ईर्ष्या असावी, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाशी ईर्ष्या असावी, फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. खऱ्या अर्थाने ह्या पंक्तीप्रमाणे जो खेळाडू खेळतो तो नक्कीच पुढे आपल्याला प्रत्येक वेळेला दिसत असतो. किहीम गावचे 2 खेळाडू फायनल मध्ये आहेत. बघा किहीम गावचे सुद्धा प्रेक्षक या ठिकाणी असतील, ते सुद्धा त्यांचे पाठीराखे आहेत आणि ते 2 खेळाडू आपण बघतोय केतन आणि दलवीच्या रूपात. त्या ठिकाणी किहीम गावचे 2 सुपुत्र आहेत, खेळत आहेत. वन हँडेड प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बोनसचा प्रयत्न यशस्वी झालाय. परंतु बघा दम आहे, ताकद आहे, पॉवर आहे या खेळाडूमध्ये. प्राण भगतचा जबरदस्त पुश आपण पाहिला इकडे.
वन हँडेड, आणि तो सुद्धा मनीष सारख्या खेळाडूला वन हँडेड पुश करणे सोपी गोष्ट नाही आहे, परंतु जबरदस्त पुश. 6-6 स्कोर लेवल वरती आलाय. काय फायनल, जबरदस्त फायनल होतोय. संजय सर, आणखीन एक बक्षीस आलेलं आहे. मायटी वॉरियर्स साठी बघा किती सपोर्टर्स आहेत. जर मायटी वॉरियर्स ने हा सामना अर्थात ही फायनल मारली तर प्रथमेश थळकर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. अक्षरशः बक्षिसांची खैरात संजय सर मायटी वॉरियर्स संघाकरता. आज आपण बघतोय नागेश्वर आवाज संघाचे कोच बदललेत. काल परवाच्या दिवसामध्ये अक्षय कवले कोचच्या रूपात होते. आज शिरीष भगत आहेत. बघा, संपूर्ण रात्रामध्ये शिरीष भगत या ठिकाणी कोचिंगचं काम करत आहेत आणि फायनल पर्यंत नेण्यासाठी त्यांची कामगिरी सुद्धा खूप चांगली असणार आहे. त्या एका बाजूला नलावडे सरांची कामगिरी आपण बघितली तर अप्रतिम राहिले. अमोल नलावडे हे कोच माल्टी वायर्स या संघाच्या पाठीमागे आहेत. स्कोर 6-6 लेवलमध्ये आहे. सामना मात्र इक्वल पोझिशन मध्ये आहे, त्याच्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्ग उत्सुकतेने पाहत आहे की नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागणार. 3 विरुद्ध 1 अशी रेड असताना विकीची डेअरिंग बघतोय आपण आणि अनिरुद्ध दळवीला डॅश करतोय. सुपर टॅकल या ठिकाणी होतोय. एक जबरदस्त डॅशिंग जिगरबाज विकीचा गेम या ठिकाणी पाहायला मिळतोय संजय सर. गेली 17 वर्ष कव्हर पाहिला तर गावदेवी मुशे संघाचा विकी बघा गेल्या 17 वर्ष सातत्याने कबड्डीमध्ये आहे आणि आज दाखवलाय काय जबरदस्त पॉवर या मॅच मध्ये विकीची पाहायला मिळतोय. विकी कदम या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय सर. Captain, what is your challenge? Okay. Nageshwar was challenging bonus. Our decision no bonus. Please review. Bonus. Okay. Our decision no bonus. Please review. नागेश्वर आवाज संघाने चॅलेंज केलेला आहे. निकाल येईलच संजय सर. मात्र कबड्डी मायबाप रसिकांना धन्यवाद द्यायला पाहिजेत. अजूनही बहुसंख्येने उपस्थित हा कबड्डी मायबाप रसिक जाग्यावरून हलत नाही आहे. खरं आपल्या अलिबाग रेवस पंचक्रोशीचं हे भाग्य आहे आणि आपलंही भाग्य आहे या ठिकाणी, कारण आपल्याला इथे रात्रभर सहन करता येत. कारण आपली पंचकोशी नातं कबड्डीशी, हे नातं कबड्डीचे आहे या संपूर्ण पंचकोशीचं आणि त्यामुळे हे सर्व प्रेक्षक आता सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून महिलांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद द्यावा लागेल, कारण फायनलच्या मॅच पर्यंत त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडीशी निराशा जवळ झाली असेल, कारण लकी ड्रॉ मध्ये एखाद्या महिलाचं नाव आलं असतं तर अगदी उत्साह आणखी असता, परंतु फायनल बघायची आहे. काटेकोर तपासणी त्या ठिकाणी केली जाईल, कारण फायनल मॅच आहे आणि त्यामुळे कुठलाही चुकीचा निर्णय हा तिसऱ्या अंपायर कडून जाणार नाहीये, याची सुद्धा काळजी घेतली जाईल. नक्की संजय सर, या ठिकाणी पंचांची कसोटी मात्र पंचांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परवा आणि आजही सगळे निष्णांत असे पंच, राष्ट्रीय लेवलपर्यंत कामगिरी करत असणारे पंच आजच्या या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्यांनाही नक्कीच वारंवार मी धन्यवाद देतोय. आणि तेच तर यश आहे, सलग 4 वर्ष ही कामगिरी आपण करतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल, नो बोनस. रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. मायटी वॉरियर्स आणि नागेश्वर आवाज यांच्यामधली लढत आपण बघतोय. आवाज संघाने रिव्ह्यू घेतला होता आणि त्यामुळे सक्सेस झालेला आहे.
8-6 असा गुणफलक 2 गुणांनी आघाडीवरती. आता मायटी वॉरियर्स हा संघ समीर पारकरची रेड 4च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ. एका बाजूला आपण ऋतिक मानेला बघतोय, दुसऱ्या बाजूला तिसऱ्या दिशेला विकी आहे, मात्र यश मिळत नाही आहे. संजय सर, कॅप्टन्सीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण क्रिकेटकडे जर का गेलो तर महेंद्रसिंग धोनी अतिशय शांत कूल कॅप्टन, मात्र रणनीती डावपेच आखण्यामध्ये एक नंबर. तशाच पद्धतीचा मला या कबड्डी क्षेत्रामध्ये हा समीर पारकर नक्कीच कम्पेअर करायला गेलो तर मला तिकडे क्रिकेटमध्ये धोनी आणि इकडे समीर वाह! पारकर. क्या बात आहे, जबरदस्त, लाजवाब. एवढ्या टाळ्या सगळे प्रेक्षक वाजवतात या पॉइंट साठी. टू टच सर्वात मोठा पॉइंट प्राप्त केला आजच्या या स्पर्धेतला रोहित पाटीलने. समीर पारकर सारख्या कॅप्टनला बाद केलेला आहे टू टचच्या माध्यमातून. बोलता संजय सर, फायनल मॅचचा एक हाफ संपला सुद्धा आणि पहिल्या हाफ मध्ये खऱ्या अर्थाने डावपेज मध्ये सक्सेस झालाय तो मायटी वॉरियर्स, कारण 3 गुणांची आघाडी घेतलेली आहे. मायटी वॉरियर्स संघ जर जिंकला तर आणखीन एक बक्षीस आलेलं आहे. अक्षय जाधव यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस. अक्षरशः बक्षिसांची खैरात. आणि मायटी वॉरियर्स साठी आणखीन एक बक्षीस आलेलं आहे. अमर करळकर यांच्याकडून सुद्धा मायटी वॉरियर्स संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं बक्षीस. म्हणजे प्रेक्षकाकडून जास्त पारितोषिक लाभले गेलेले आतापर्यंत स्पर्धेला. मायटी वॉरियर्स या संघासाठी हे पारितोषिक आहे. 9-6 असा गुणफलक. पहिला हाफ संपलाय. पहिल्या हाफच्या नंतर पहिली रेड येतोय. विकी कदमची रेड असेल, जर्सी नंबर 7 रेड वरती आहे. जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूचा. गेली 17 वर्ष अलिबाग पंचकुशी मध्ये आपल्या खेळाचा दबदबा यांनी दाखवलाय आणि आज लीग स्पर्धेमध्ये सुद्धा फायनल खेळतोय आणि त्यामध्ये सुद्धा उत्तम खेळ विकी कदमचा आपल्याला पाहायला मिळाला. मायटी वॉरियर्स या संघाचा प्रमुख डिफेंडर्स म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे. यावेळेला शहाबाज चौगुले रेड वरती 5 डिफेन्स बोनस ऑफ. प्राण भगत साठी पारितोषिक आलाय. मगाचा पुश प्राण भगत साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कल्याण हाके याच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक प्राण भगत या खेळाडूला, जो मागील पुश आपण पाहिला होता त्या पुश साठी म्हणजे डॅश केला होता त्या डॅश साठी हे पारितोषिक असेल मला वाटते. शाबाद चौगुले पुन्हा एकदा ऑक लाईन वरती क्रॉस करून आपल्या कोर्ट वरती आलाय. थर्ड रेड, डू ऑर डाय रेड. टाल्या सिट्या रोहित साठी आहे. काय चाहता आहे, सपोर्टर बघा किती आहेत रोहित पाटीलचे. आणि थर्ड रेड वरती आहे 5 डिफेन्स बोनस ऑफ रोहित पाटील रेड वरती. सूरज गवानकरच्या दिशेला रेड करतोय. इथे जबरदस्त रोहित पाटीलने गुणाची कमाई केली. संजय सर, आपण बघतोय हुल्लडबाजी, आवाज, शिट्या, टाळ्या. अलिबाग रेवस पंचक्रोशी लीग खरोखर आयोजक असतील, आमची कार्यकारिणी असतील, यांना खूप समाधान वाटत असेल की आम्ही काहीतरी जनतेला देतोय. खरोखर कार्यकारिणी यांना मी धन्यवाद देतोय. मायटी वॉरियर्स हा संघ जिंकला तर राकेश सुर्वे यांच्याकडून सुद्धा 3,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. हे पारितोषिक जिंकल्यावर बक्षीस चं नाव सांगितलंय त्याला पहिले धरावं, माझ्याकडे यायला नाही तर. प्राण भगत जर रेड वरती गेला आणि त्यांनी 2 पॉइंट आणले तर या ठिकाणी कल्याण हाकेच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र संजय सर या ठिकाणी शाबाज सुद्धा एक चांगला स्टार रायडर आहे.
तितकंसं यश मिळत नाहीये, प्रयत्न करतोय, त्याला संधी दिली जाते समीर कडून. रोहितची रेड डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षण आपण बघतोय. डिफेन्स 5 आहे. रोहित पाटील रेड वरती आहे. मागील रेड वरती यशस्वी रेड होती. थर्ड रेड वरती तो यशस्वी झाला होता. मात्र आता रिक्त रेड प्रयत्न आहे, मात्र रिक्त हाताने पडतं. अनिरुद्ध दलबी रेड वरती होता, रिक्त हाताने परतलाय. 10-7 असा गुणफलक, 3 गुणांनी आघाडीवरती मायटी ऑरेंज मुशित हा संघ 3 गुणांचा लीड आहे. यावेळेला आपण बघतोय सेकंड हाफ मध्ये खेळ आहे आणि या सेकंड सत्रातला खेळ आपण पाहिला तर 3 गुणांची मात्र आघाडी मायटी ऑरेंज कडे. संजय सर, आणखीन एक बक्षीस आलेलं आहे. ऋतिक पाटीलने जर का चौडा काढला तर प्रथमेश थळकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. ऋतिक माने यांनी जर का चौडा काढला तर प्रथमेश थळकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा थर्ड रेड वरती रोहित थर्ड रेड वरती येतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता. शहाबाज चौगले वरती आक्रमण होतं, परंतु या बेलला पुन्हा एकदा जबरदस्त ताकद, लाजवाब पॉवर. कॉन्फिडन्स रेड करतोय संजय सर. आपण बघतोय रोहित सातत्याने रेडवर जातोय आणि ताकदीच्या जोरावर गनिमी काव्या कधी कधी वापरून, डावपेच वापरून या ठिकाणी आपल्या संघाला पुढे पुढे नेतोय आणि त्याचं कौतुकही तितकंच केलं जात. अनिरुद्धचा प्रयत्न होता, रोहित वरती आक्रमण होतं परंतु यश मिळत नाहीये. 7चं डिफेन्स. अनिरुद्ध दलवी रेड वरती डीप रेड यशस्वी होतोय. या वेळेला ऋतिक मानेवरती आक्रमण आणि ऋतिक माने कोर्टच्या बाहेर. 8-12 असा गुणफलक डीप मध्ये होता, अगदी खूप डीप मध्ये. तारीफ करावी लागेल अनिरुद्ध दलवीची. पुन्हा एकदा संघाला संजीवनी. 8-12 4 गुणांनी पिछाडीवरती नागेश्वर आवाज संघ. टाइमपास रेड 4 गुणांचा लीड आहे आणि अशा वेळेला वेल काढू रेड शेवटची 5 मिनिटं पुकारलेत. आजच्या लीगचा खेळ 5 मिनिटं शिल्लक आहे बघा. आयोजकांनी सर्वांनीच या स्पर्धेचा आनंद घेतलाय, मात्र सगळ्यात जास्त आनंद प्रेक्षकांनी संजय सर घेतलाय. एक धमाल, मजा, मौज मस्ती, टाळ्या, शिट्या, उड्या, काय ती मजा. यावेळेला समीर पारकर बोनस वसूल करतोय आणि तो सुद्धा गौरव सुतारच्या अगदी जवळून. 9-12. ऋतिक माने आणि चौडा काढला तर स्वप्नील थळे याच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस. बघा आता पारितोषिकाची रक्कम वाढत जात आहे. या ठिकाणी एक राज काटे नावाचा लहान मुलगा हरवलेला आहे, तर कृपया स्टेज जवळ कोणाला सापडला तर स्टेज जवळ आणायचा आहे. राज काटे नावाचा छोटासा मुलगा. मित्र थोडस सिरियस घ्या. राज काटे नावाचा छोटासा मुलगा हरवलेला आहे. कुठे असेल, कोणा जवळ आला त्याचं नाव वगैरे विचारा आणि इथे त्याला घेऊन या. बघा या ठिकाणी सामना कशा पद्धतीने आहे. इथे रिव्ह्यू घ्यायचा प्रयत्न होता परंतु नाकारलाय रिव्ह्यू, कारण रिव्ह्यू शिल्लक राहिला पाहिजे शेवटपर्यंत.
असा विचार आवाज संघाचा असेल. 9-12 असा फरक. रोहित पाटील पुन्हा एकदा रेड वरती. आतापर्यंत डिफेन्स नाही आहे, परंतु यावेळेला डिफेन्स होणार का? समीर पारकर 4च्या डिफेन्स मध्ये 5च्या डिफेन्स मध्ये खोलवरती अगदी डीप मध्ये रेड करतोय. पहिल्या मॅच पासून आपण पाहिला होता समीर पारकर एवढा डीप नव्हता, परंतु आता बघा खूप डीप मध्ये करतोय. कारण पिछाडीवरती आहे. पिछाडीवरती असताना आक्रमण हे करायलाच पाहिजे हे त्याला माहित आहे आणि त्यामुळे अगदी डीप मध्ये रेड करतोय. 10-12 असा फरक. 2 गुणांनी पिछाडीवरती नागेश्वर आवास. प्राण भगत साठी एक बक्षीस आलेलं आहे. प्राण भगत साठी प्राण भगतने जर पॉइंट मिळवला तर त्याच्याकरता रायगड लीप कडून 500 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे जमा झालेलं आहे. बघा वेगवेगळ्या प्रकारची बक्षिस वेगवेगळे कबड्डीचे दर्दी चाहते दर्दी रसिक लावत आहेत आणि अशा प्रकारचे दर्दी रसिक अशा कबड्डीसाठी फार गरजेचे आहेत. अनिरुद्ध दलवी 5च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. इथे मात्र मनीषचा निर्णय चुकलाय. मनीष मात्र या ठिकाणी गुणबाल करतोय. दुविधा स्थितीमध्ये डबल माइंड या ठिकाणी झाला. मनीषाने गुण दिलेला आहे. 11-12 स्कोर. आता बघा अगदी समसमान येतो की काय. 11-12 रोमहर्षक फायनलचा मॅच. शेवटची 2 मिनिटे. 11-12 शेवटची 2 मिनिटं संजय सर. पण पुन्हा एकदा जर आपल्याला बोलायचं झालं खास करून आवाजसाठी तर कुठे गेम होता आणि तो कुठे आणून ठेवलाय त्यांनी बघा. सामना कदाचित 5-5 चढायांवर जाईल आणि तो व्हायला पाहिजे पुन्हा एकदा. कारण या स्पर्धेमध्ये झाली नाही 1.5 रेड. कल्याण हक्काचं पारितोषिक आलेलं आहे. प्राण भगत साठी पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र संजय सर थोड्याशा चुका सुद्धा किती महागात पडणार आहेत आणि या ठिकाणी गौरवची ही रेड आणि या रेड साठी जल्लोष केला जातोय कारण सामना जवळ जवळ आवासनी आणलाच होता. अगदी अतिशय इक्वल पोझिशन वर आवाज जाणार असं वाटत असताना संजय सर 4 प्लस बोनस म्हणजे एकूण 5 गुणांची रेड केले. फायनलच्या मॅच मध्ये सर्वोत्कृष्ट रेड. या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात जास्त पॉइंटची रेड ही गौरव सुतारच्या नावावरती. हॅलो संपूर्ण स्पर्धेतली सर्वात मोठी रेड केली आहे. 5 गुणांची रेड. 4 प्लस बोनस अशा पद्धतीची सर्वात मोठी रेड गौरव सुतारने आज या स्पर्धेमध्ये केले. 17-11 असा मॅच. अजून एक बक्षीस आलेलं आहे. मोठं बक्षीस आलेलं आहे मायटी वॉरियर्स मुशेत करता. जर मायटी वॉरियर्स मुशेत जिंकला तर परेश सुर्वे यांच्याकडून 20,000 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची अक्षरशः चढाओढ चालू झाली. इकडे खेळाडू गुण मिळवण्यामध्ये चढाओढ करतायत. हरवाडे सर बक्षीस जमा करून घ्या. पोरं तुम्हाला धरतील खेळाडू. मी सांगितलं अगोदर. Nageshwar was challenging only 3 points. Our decision bonus plus 4 points. Please review. गौरवनी जी आता रेड केले तिचा निकाल येईल समजा. पण त्याकरता चंद्रशेखर सुर्वे आणि सुहास लाड यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बोनस प्लस 4 पॉइंट्स. आजच्या स्पर्धेतला खरा हिरो गौरव सुतार. 17-11 असा मॅच.
समीर पारकरची टाइमपास रेड शेवटची मिनिटे काही क्षण या शिल्लक फायनल वरती कब्जा मायटी वॉरियन्स या संघाचा नक्की होणार. स्वप्नील थळे आणि आदित्य मोहिते, स्वप्नील थळे आणि आदित्य मोहिते यांच्याकडून मुशेद संघ जिंकला तर 11,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. इथे मात्र सामना संपलाय. 18-12 मायटी वॉरियन्स मुशेद संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन. वेल डन मायटी वॉरियन्स मुशेद. उडून केली तयारी आता आली हो आमची बारी. खेळ कबड्डी 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 जगात आमचा लय भारी.